चला तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे आपण काही सराव प्रश्न घेऊन आलेलो आहोत. तर बघा, पहिलाच प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. बालकाच्या मानसिक विकासासाठी खालीलपैकी काय महत्त्वाचे आहे, असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी बघा, 4 ऑप्शन दिलेले आहे. शिक्षण, आहार, वंशानुगतता. तर हे सर्व पर्याय बरोबर आहे. हे बालकाच्या विकासासाठी आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अनुवंशकाचा बालकाच्या वर्तनावर काय परिणाम होतो. तर अनुवंशाचा बालकाच्या वर्तनावर काय परिणाम होतो. तर अनुवंशिक गुणधर्माचा परिणाम बालकाच्या वर्तनावर होत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बालकाच्या आहारात कोणत्या घटकाचा समावेश असावा. तर बालकाच्या आहारामध्ये प्रथिने, विटॅमिन्स, खनिजे ह्या सर्व गोष्टीचा समावेश असावा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बालकाच्या विकासाच्या कोणत्या टप्प्यावर सर्वात जास्त ध्यान द्यावे लागते. तर बालकाच्या विकासाच्या कोणत्या टप्प्यावर सर्वात जास्त ध्यान द्यावे लागते. तर बाल्यावस्थेवर सर्वात जास्त ध्यान द्यावे लागते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बालकाच्या विकासासाठी योग्य वातावरण कोणते आहे. तर बालकाच्या विकासासाठी योग्य वातावरण, स्वच्छ आणि निरोगी वातावरण आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बालकाच्या वर्तणुकीवर कोणता घटक सर्वाधिक प्रभावी आहे. तर बालकाच्या वर्तणुकीवर सर्वात प्रभावी कोणता घटक आहे. तर या ठिकाणी दिलेले आहे, बालकाच्या वर्तणुकीवर वातावरण आणि आनुवंशिकताचा हे जे 2 घटक आहेत ते सर्वाधिक प्रभावी आहे. तर 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणते पर्यावरण बालकाच्या विकासाला पोषक असते. तर बघा, कोणते पर्यावरण बालकाच्या विकासाला पोषक असते. तर या ठिकाणी दिलेलं आहे, घरगुती वातावरण, शाळेचे वातावरण, समाजाचे वातावरण. सर्व पर्याय बरोबर आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, योग्य आहार बालकाच्या कोणत्या विकासासाठी महत्त्वाचा आहे. तर शारीरिक विकास, मानसिक विकास आणि भावनिक विकास. सर्व पर्याय बरोबर आहेत. तर पुढचा प्रश्न आहे, बालकाच्या शिक्षणावर कोणता घटक प्रभाव टाकतो. तर बालकाच्या शिक्षणावर वातावरण हा जो घटक आहे तो प्रभाव टाकत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आनुवंशिकतेचे परिणाम स्वरूप कोणते गुणधर्म बालकात येतात. तर आनुवंशिकतेच्या परिणाम स्वरूप कोणते गुणधर्म बालकात येतात. तर सर्व पर्याय बरोबर आहे. शारीरिक गुणधर्म, आनुवंशिक गुणधर्म आणि मानसिक गुणधर्म हे सर्व पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वातावरणाचे बालकाच्या विकासावर काय परिणाम होतात. तर वातावरणाचे बालकाच्या विकासावर काय परिणाम होतात. तर शारीरिक विकास होतो, मानसिक विकास पण होतो आणि वर्तणूक विकास सुद्धा होत असतो. म्हणजे सर्व पर्याय बरोबर आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बालकाच्या आहारात कोणत्या घटकाचा समावेश असावा. तर बालकाच्या आहारात प्रथिने असावे, विटॅमिन्स असावं, खनिजे असावे. म्हणजे सर्व पर्याय बरोबर आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कंठस्थ ग्रंथीतून हा म्हणजेच डॅश डॅश स्राव स्रावतो. कंठस्थ ग्रंथीमधून थायरॉक्सिन हा स्राव स्रवत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गळ्यामध्ये स्वर यंत्रणेच्या दोन्ही बाजूला कोणती ग्रंथी असते. तर गळ्यामध्ये स्वर यंत्रणेच्या दोन्ही बाजूला कंठस्थ ग्रंथी असते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रावर काही सराव प्रश्न बघितले. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.